नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे आपलं न्यूज मराठी 24/7 च्या या खास रिपोर्टमध्ये। तर आजचा आपला विषय आहे गोष्ट एका ध्येयाची। 1980 मध्ये रिचर्ड नावाच्या माणसाने आपला टेलिव्हिजन चालू केला आणि रोमानियाच्या एका महिला खेळाडूला टेनिस स्पर्धा जिंकल्यानंतर $40,000चा धनादेश प्राप्त करताना पाहिले। हे संपूर्ण दृश्य रिचर्डला धक्का देण्यासाठी पुरेसं होतं। हे त्याच्या वार्षिक पगारापेक्षा कितीतरी पटीने जास्त होतं। काही वर्षातच त्याने ठरवले की त्याच्या तरुण मुली देखील टेनिस खेळतील। टेलिव्हिजन बंद केल्यानंतर तो खाली बसला आणि त्याने 78 पानांचा एक दस्तऐवज लिहिला, ज्यामध्ये त्याच्या 2 तरुण मुलींना त्याच्या मूळ गावी कॉम्प्टन, कॅलिफोर्निया कुख्यात कृष्णवर्णीय गुंड हिंसाचारासाठी ओळखल्या जाणाऱ्या भागातून पळून जाण्याची योजना आखली। पण एक अडचण अशीही होती की रिचर्डला टेनिसबद्दल काहीच माहीत नव्हतं। या महागड्या खेळासाठी आपल्या मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी त्याच्याकडे पैसे देखील नव्हते आणि कदाचित आपल्याला हे हास्यास्पद वाटेल की त्यावेळी त्याच्या मुलींचा जन्म देखील झाला नव्हता। पुढील 5 वर्षात त्यांनी टेनिसशी संबंधित मासिके आणि व्हिडिओ कॅसेट्स गोळा केल्या। त्याने स्वतःला टेनिस खेळायलाही शिकवलं। 5 वर्षानंतर त्याच्या योजनेनुसार रिचर्डने त्याच्या 2 मुलींच्या हातात टेनिस रॅकेट, 30 मासिके आणि व्हिडिओ आणून त्यांच्याकडून काय शिकले तो सगळा मजकूर दिला। आता या लहान मुलींचे वडील आणि प्रशिक्षक तेच त्यांना टेनिस खेळ शिकवू लागले। गरीब रिचर्ड कधी-कधी स्थानिक कंट्री क्लबमध्ये जाऊन डब्यातून वापरलेले टेनिस बॉल गोळा करून शॉपिंग कार्टमध्ये लोड करायचे, जेणेकरून त्याच्या मुलींना त्यांच्यासोबत सार्वजनिक टेनिस कोर्टवर सराव करता येईल, कारण तो त्यांच्यासाठी मूलभूत गोष्टी घेऊ शकत नव्हता। तो एक वडील म्हणून अति संरक्षणात्मक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत होता आणि त्याला प्रशिक्षणादरम्यान आपल्या मुलींना छळापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना स्थानिक टोळीच्या गुंडांकडून अनेकदा मारहाण केली जात असे। एकदा जेव्हा त्याने आपल्या मुलींसह सराव कोर्ट सोडण्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी त्याचे नाक, जबडा आणि बोटे तोडली आणि त्याचे अनेक दातही काढले। रिचर्ड आपल्या मुलींसह घरी आला, त्याची डायरी उघडली आणि लिहिले, आज नंतर इतिहास दंतहीन माणसाला धैर्याचे स्मारक म्हणून लक्षात ठेवेल। त्यावेळी टेनिस हा प्रामुख्याने पांढरा खेळ असल्याने रिचर्ड आणि त्याच्या मुली ज्युनियर स्पर्धांसाठी विविध टेनिस कोर्टवर जात असताना लोक कृष्णवर्णीय कुटुंबाकडे घृणास्पद नजरेने बघायचे आणि ओरडायचे। एकदा मुलींनी विचारले, बाबा, लोक आमच्याकडे इतक्या वाईट नजरेने का पाहतात? त्याने उत्तर दिले, कारण त्यांना पूर्वी इतके सुंदर लोक पाहण्याची सवय नव्हती। काळाचे चक्र झपाट्याने फिरले आणि कॅलेंडरचे पान 2000 सालापर्यंत झपाट्याने वळले, जेव्हा एक उंच दुबळी काळी मुलगी विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्यासाठी प्रवासाला निघाली होती आणि तिच्या मूळ वस्तीपासून हजारो मैल दूर रिचर्डने त्याचे दृश्य पाहिले। मोठी मुलगी लंडनच्या उच्चभ्रू सेलिब्रिटी आणि रॉयल्टी समोर गवतावर खेळते। हा तो काळ होता जेव्हा एवढी ताकदवान सर्व्हिस आणि वेगवान फुटवर्क असलेला टेनिसपटू कोणीही पाहिला नव्हता किंवा इतक्या जोरात शॉट्स कधीच ऐकले नव्हते। जणू प्रत्येक बॉल मारला जातोय आणि प्रत्येक चेंडू वेदनांनी ओरडतोय, कारण ती जोमाने खेळते। जेव्हा मुलगी अशा टप्प्यावर पोहोचली जिथे विजय भीतीच्या पुढे होता, तेव्हा मुलीने स्टँडवर उभ्या असलेल्या तिच्या वडिलांकडे पाहिले, जे तिला मोठ्याने ओरडून विजय मिळविण्यासाठी प्रोत्साहित करत होते। कारण तो नेहमी आपल्या मुलींना सांगतो की एक दिवस आम्ही विम्बल्डन जिंकणार आणि ते अमेरिकेतील असहाय्य आणि गरीब लोकांसाठी असेल। रिचर्डची 20 वर्षांची संघर्ष योजना आता इतिहासातील एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचली होती। प्रतिस्पर्ध्याचा चेंडू नेटवर आदळताच कॅमेरांनी रडवलेल्या डोळ्यांनी रिचर्डला बेधुंदपणे नाचताना त्याची मुलगी व्हीनस विल्यम्सला तिच्या 7 ग्रँड स्लॅम विजेतेपदांपैकी पहिले विजेतेपद जिंकताना पाहिले। पुढील काही वर्षात रिचर्डने त्याची सर्वात धाकटी मुलगी सेरेना विल्यम्सला 23 मोठ्या स्पर्धा जिंकताना आणि टेनिसमधील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक बनताना पाहिले। टेनिस कोर्टवरील त्याच्या सर्व यशासाठी व्हीनस आणि सेरेना यांनी कोर्टवर जे काही सहन केले ते त्यांच्या वडिलांच्या प्रवासातील सर्वात प्रभावी भाग आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7।